शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सियारा कंपनीचे नवीन स्ट्रक्चर आलेले आहे। तुम्ही बघू शकता आपण सध्या आता या स्ट्रक्चर खाली उभा आहे। हे सियारा कंपनीचे नवीन स्ट्रक्चर आहे भावांनो। 3 HP चा पंप आहे। तुम्ही बघितलेला असेल पहिले आपण जो पंप दाखवला होता त्या पंपात आणि या पंपात काय फरक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पहा, कारण की शेतकऱ्यांनी आता सियारा कंपनीची निवड केलेली असेल। 5 HP 3 HP किंवा 7.5 HP असे बरेचसे शेतकऱ्यांनी सियारा कंपनीची निवड केलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो आता त्यांना कशा पद्धतीने पंप भेटणार आहे, मागचा जो पंप होता त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि नवीन जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला 3 HP चा नवीन स्ट्रक्चर इथे फिटिंग झालेला आहे। मित्रांनो आता हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहिलं कळन की या स्ट्रक्चर मध्ये आणि आपलं जे स्ट्रक्चर होतं जुनं त्याच्यामध्ये काय फरक आहे। मित्रांनो सगळ्यात मोठा फरक म्हणजे याचे जे कंट्रोलर आहे तुम्ही बघू शकता इथे कंपनीने खूप छोटं दिलेलं आहे। मित्रांनो याची साईज पाहतो मी इतकीच इथे कंपनीने दिलेली आहे। आपलं जे कंट्रोलर होतं त्याची साईज थोडी याच्यापेक्षा मोठी होती मित्रांनो। आणि आता तुम्ही बघू शकता याची जे प्लेट आहे फिटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे कंपनीने गॅप दिलेला आहे। मित्रांनो आपलं जे स्ट्रक्चर होतं पहिले मित्रांनो त्याच्यामध्ये ते गॅप नव्हतं। मित्रांनो तुम्ही बघू शकता या कंपनीने ते सियारा कंपनीचे 3 HP स्ट्रक्चर आहे इथे गॅप दिलेला आहे कंपनीने। आता शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की कंपनीने अजून काय याच्यामध्ये बदल केलेला आहे। मित्रांनो आता इकडे तुम्ही बघू शकता समोरून याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। शेतकरी मित्रांनो समोरून याचं स्ट्रक्चर बघून घ्या। मित्रांनो आता तुम्ही बघू शकता पहिले जे 3 HP चं स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये गॅप नव्हतं। मित्रांनो ते जे होतं व्यवस्थित होतं सरळ एकदम। मित्रांनो याच्या पाट्या पण व्यवस्थित आहे। त्या 3 HP च्या जे जुनं स्ट्रक्चर आहे त्याच्या पाट्या आणि या नवीनच्या पाट्या सेम आहे। मित्रांनो याच्यामध्ये काही फरक कंपनीने केलेला नाही, फक्त याचे जे मटेरियल आहे त्याची जे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे मित्रांनो। परंतु हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर जे आहे सारखंच पाणी मारतं मित्रांनो। याच्यामध्ये काही कंपनीने फरक केलेला नाही मित्रांनो। आता याचे जे पाट्या आहेत त्याला कोणत्या कंपनीचे दिलेले आहे ते आपण बघणार आहे मित्रांनो। तर मग तुम्ही बघू शकता मित्रांनो हा सियारा कंपनीचा 3 HP चा स्ट्रक्चर आहे। याला कंपनीने तुम्ही बघू शकता अल्पिक सोलर लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीच्या पाट्या याला सियारा कंपनीला दिलेला आहे 3 HP च्या। आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आता हा जो पंप आहे याचे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फक्त स्ट्रक्चर मध्ये थोडा फरक आहे कंपनीने केलेला आहे शेतकरी मित्रांनो। कारण की पहिले जे 3 HP चं जुनं स्ट्रक्चर होतं त्याचा जो पोल होता मित्रांनो हा थोडा इथे कंपनीने मोठा दिलेला होता। आता याचा जो पोल आहे तिथे कंपनी थोडा साईज याची वाली छोटी केलेली आहे मित्रांनो। बाकी काहीच फरक इथे कंपनीने केलेला नाही, फक्त जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे मित्रांनो। तुम्हाला इथे बघितल्या कळत असेल जुनं जे स्ट्रक्चर होतं आणि हे जे नवीन स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये थोडा बदल इथे कंपनीने केलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे स्ट्रक्चर इथे फिट झालेलं आहे ते चुकीचं फिट झालेलं आहे मित्रांनो। कारण की याचे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता फिट करायच्या वेळेस आपली जी विहीर आहे विहीर पण आपलं हे स्ट्रक्चर आहे ना ते 5 फूट आपल्याला लांब फिट करायचे आहे मित्रांनो। कारण की वार जसं आलं हे स्ट्रक्चर जे आहे ती विहीर आहे इथं तुम्ही बघू शकता विहीर हे स्ट्रक्चर घसरून राहिलं मित्रांनो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर या हिस्सोक आपण करू नका मित्रांनो। विहीर पण जे स्ट्रक्चर आहे आपलं ते लांब घ्या, कारण की शेतकरी काय करतात आपल्या विहिरीपै जागा जी आहे आपली ती सुटू नये म्हणून आपल्या विहिरीपै जे स्ट्रक्चर आहे ते फिट करतात मित्रांनो। त्यामुळे आपलं हे जे स्ट्रक्चर आहे आपल्या विहिरी पण 5 फूट लांब ते फिट करायला लागणार मित्रांनो तुम्हाला। शेतकरी मित्रांनो त्या कंपनीने खूप गॅप दिलेला आहे त्यामुळे काय होऊ शकतं शेतकरी मित्रांनो याचे जे पावसाचं पाणी आहे ते सरळ या कंट्रोलवर येऊन पडणार आहे, त्यामुळे कंट्रोलर जळू पण शकतं शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नवीन स्ट्रक्चर वाल्याला सांगतोय मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आता कंपनीची निवड केलेली आहे त्यांना अजून पण पंप भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे आपलं जे कंट्रोलर आहे ते इथं फिट नाही करता तुम्ही बघू शकता तिथे साईडला पण फिट करू शकता, म्हणजे जे पावसाचं पाणी आहे ते कंट्रोलवर जाऊन पडणार नाही मित्रांनो। असे आहे ते तुम्ही फिट करू शकतात मित्रांनो। आता त्याचे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही सगळ्यात पहिले बघून घ्या, संपूर्ण स्ट्रक्चर बघून घ्या मित्रांनो। आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रक्चर भेटणार आहे। आता पहिले जे स्ट्रक्चर होतं त्याच्यात आणि याच्यात खूप इथे कंपनीने फरक केलेला आहे, बाकी काहीच नाही मित्रांनो। याच्यामध्ये पाणी हा पंप तेवढाच मारतो जेवढा जो आपला सियारा कंपनीचा जुना पंप मारतो, पाणी पण व्यवस्थित मारतो। याच्या प्लेटा ज्या आहेत त्या पण कंपनीने जुन्या स्ट्रक्चर जे आहेत त्या स्ट्रक्चरच्या प्लेटा इथे कंपनीने दिलेल्या आहे मित्रांनो। आणि मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता या साईडला इथे कंपनीने वीजरोधक फिट केलेलं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता हे वीजरोधक याच्यासाठी की आपल्या पंपावर जी वीज आहे ती याच्यामध्ये वितरण केली जाते मित्रांनो। तुम्ही बघू शकता आता मित्रांनो याचा विषय आहे की शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा कंपनी निवडलेली नाही शेतकऱ्याला कंपनी निवडायची आहे परंतु वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी ॲड होत नाही, त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंपांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला टाइम चेक करायचे
आता मागे तुम्ही बघितलं असेल 1 ते 2 दिवस झालेले आहे, त्याच्यामध्ये एक शक्ती कंपनी याच्यामध्ये वेंडर ॲड झालेला होता, परंतु त्याचा जो कोटा होता तो ताबडतोब संपून गेलेला होता मित्रांनो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.